सोयगाव नगरपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीत लढली जाईल आणि येणारा नगराध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रंगनाथ काळे यांनी व्यक्त केला। सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक दिनांक 3 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे होते। यावेळी काळे यांनी सांगितले की राज्यात ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची स्थापना झाली त्याच पद्धतीने सोयगाव तालुक्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील। सध्या सोयगाव नगरपंचायत निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक देखील आघाडी करून लढवून सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. इंद्रजित सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आहिरे, शहर अध्यक्ष रवींद्र काळे, युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र दुतोंडे, शहर अध्यक्ष प्रमोद पाटील, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. दिनकर पिंगाळकर, खरेदी विक्री संघाचे संचालक दीपक देशमुख, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौधरी, अरुण सोहणी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी निबाळतीचे माजी सरपंच राजू पाटील, सुधीर पठाडे, छोटू पाटील, मुसा शहा, मेहुल जाधव, श्रीकांत बोरसे, करीम देशमुख, विष्णू दुसाणे, सुनील काळे, ऋषिकेश काळे, संतोष सोहणी, अजय निरपगार, भैया पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। पुंडलिक मानकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश दरम्यान याच आढावा बैठकीत भाजपाचे युवा कार्यकर्ते पुंडलिक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। रंगनाथ काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन स्वागत केले। प्रतिनिधी शेख जावेद। त्यावेळेस विभागणी झाली मताची, तर त्याचा फायदा भाजप सेनेला निश्चितच त्यावेळेस झाला। आणि आता तर त्यावेळेसचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जे असतील म्हणजे फार मोजके सोडले तर मेजर हे लोक सत्तार यांच्या सोबत सेनेमध्ये गेले। आता इथं प्रामुख्याने सेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस